नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्या मोठ्या शहरांमध्ये अगदी सर्वात जास्त फेमस असणारे स्ट्रीट फूड म्हणजे इंदोरी पोहे. आज आपण बनवून पाहणार आहोत इंदोरी पोहे. इंदोरी पोहे हे आपल्या महाराष्ट्रीयन कांद्या पोह्यापेक्षा थोडे वेगळे आहे. हे पोहे करण्यासाठी मी घेतलेले आहे मोहरी, जिरे, हिंग, हळद, बडीशेप, डाळिंबाचे दाणे, बारीक शेव, मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, कढीपत्ता. त्याचप्रमाणे या पोह्याचा खास मसाला जिरावन मसाला आणि पोहे. आता मी पोहे स्वच्छ पाणी बुडेल असे धुवून घेणार आहे. हे मीडियम पोहे हे असल्यामुळे मी यात भिजेल तोपर्यंत पाणी टाकणार आहे. जर तुम्ही कागदी पोहे घेत असाल तर ते तुम्ही चाळणीमध्ये भिजवायचे आहे. आता पोह्यासाठी लागणारी फोडणी करून घेऊ. त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तापल्यावर त्यात मी आता मोहरीची फोडणी करून घेणार आहे. नंतर त्यामध्ये जिरे, हिंग, कढीपत्ता, त्याचप्रमाणे हिरवी मिरची टाकून परतवून घेणार आहे. हे सर्व थोडे रंग बदलेपर्यंत परतत राहावे आणि नंतर मी त्यामध्ये शेंगदाणे टाकून परत परतवून घेणार आहे. शेंगदाणे थोडे लालसर होतील तोपर्यंत परतवून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये थोडी हळद, थोडी अर्धवट काढलेली बडीशेप टाकून घेणार आहे. हे सर्व अगदी मंद आचेवर शेंगदाण्यांचा रंग बदलेल तोपर्यंत परतवून घ्यायचे आहे. आता हे सर्व परतवून झाल्यावर ते मी या पोह्यामध्ये टाकून घेणार आहे. नंतर यामध्ये मी चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे. सहसा पोह्यांसाठी ताजीच कोथिंबीर वापरावी. नंतर या पोह्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेणार आहे आणि नंतर लिंबू सुद्धा पिळून घेणार आहे. सर्वात शेवटी मी यामध्ये पिठी साखर सुद्धा घालणार आहे. पिठी साखर ही चवीनुसारच घालावी आणि हे सर्व आता खालून वर या पद्धतीने परतवून घेणार आहे. सहसा आपण आपल्या महाराष्ट्रीयन कांदे पोह्यामध्ये कांदे घालतो, पण यामध्ये कांदे घालत नाही. महाराष्ट्रीयन कांदे पोह्याचा व्हिडिओ सुद्धा मी केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता हे पोहे मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि गॅसवर पाणी तापल्यावर त्यात वाफेवर ठेवणार आहे. हे बघा, आता मी हे पोहे कसे वाफेवर ठेवते ते. आता मी ही चाळणी पातेल्यावर ठेवणार आहे आणि वरून झाकण ठेवणार आहे. थोड्या वेळानंतर अगदी 5 ते 10 मिनिटात झाकण उघडून हा जिरावन मसाला मी यात टाकणार आहे आणि चांगले परत एकदा कालवून घेणार आहे. आता पोहे छान वाफेवर आलेले आहे. या जिरावन मसाल्यामुळेच या पोह्याची चव वेगळी येते. या मसाल्यामध्ये सुंठ, मिरे, लवंग, बडीशेप, काळे मीठ याची पूड करून हा मसाला केला जातो. या मसाल्यामुळेच या पोह्याला वेगळी चव येते आणि या पोह्याचे एक वेगळेपण आहे. हा मसाला सहसा मध्य प्रदेशातील इंदोर या साईडकडे केला जातो आणि याच पद्धतीने तेथे हा मसाला बऱ्याचशा वस्तूंमध्ये म्हणजे स्ट्रीट फूडमध्ये वापरला जातो. त्याचप्रमाणे पोह्यामध्ये सुद्धा वापरला जातो. म्हणून या पोह्याला इंदोरी पोहे असे नाव पडलेले आहे. अगदी झटपट बनणारे हे पोहे एक वेगळी चव म्हणून प्रसिद्ध आहे.
तुम्ही सुद्धा हे पोहे एकदा नक्कीच करून बघा. आता मी हे पोहे एका भांड्यात काढून घेणार आहे. आता या पोह्यावर मी थोडे डाळिंबाचे दाणे टाकून घेणार आहे. डाळिंबाच्या दाण्यांमुळे पोहे खाताना एक वेगळी चव येते. डाळिंबाचे दाणे टाकल्यानंतर त्यात मी बारीक शेव सुद्धा टाकणार आहे. सहसा या पोह्यावरती मध्य प्रदेशकडे मिळणारी रतलामी शेव वापरली जाते, पण मी आता ही बारीकच शेव टाकणार आहे. आणि आपले पोहे आता खाण्यासाठी तयार झालेले आहे. कसे वाटले तुम्हाला हे मी केलेले नेहमीपेक्षा वेगळे असे इंदोरी पोहे? मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.